महाराष्ट्र शासनातर्फे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर शिक्षणाचा लाभ घेता यावा या हेतूने वसतिगृहाला मंजुरी देण्यात आली आहे। मात्र मागील 4 वर्षापासून मागणी असून सुद्धा जागा उपलब्ध न झाल्यामुळे जिल्हा प्रशासन ओबीसी विरोधी आहे का? ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाऊ नये असे जिल्हा प्रशासनाला वाटते का? असे अनेक प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या वेळकाळू धोरणामुळे निर्माण झाले आहेत। ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकरता तातडीने जागा उपलब्ध करून वसतिगृह सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी जिल्हा शिवसेनेतर्फे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलनात उभारण्यात येईल व होणाऱ्या परिणामाची सर्वस्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असा इशारा आमदार भोंडेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे। अनेक वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे ते 3 वर्षापासून प्रश्न रेंगाळत आहे आणि जागेचा आज देतो उद्या देतो याच्या आधी पण आपण डीपीसी मध्ये हा विषय मांडला होता। पालकमंत्र्यांनी निर्देश दिले होते, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले होते, परंतु जिल्हापासून वारंवार सामाजिक न्याय विभागाला टाळाटाळ सुरू होता। पण आज आम्ही सगळे कार्यकर्त्यासोबत जाऊन अर्धा तास त्यांना घेराव केला आणि त्यांच्याकडून आश्वासन घेतलं की आजच्या आज ते जागेचा क्लिअरन्स करतील आणि ते जे काही जागा आहे 7,000 स्क्वेअर मीटर आणि जसे 2-3 जागा आहेत ते आजच्या आज त्याचा संयुक्तिक मोजणी करून ते आज सामाजिक न्याय विभागाला ते सादर करतील। आणि तसंच आज आम्ही कलेक्टर साहेबांना पण भेटलो आणि त्यांना सांगितलं की 2-3 दिवसात हे प्रस्ताव विथ एस्टिमेट सहित शासनाकडे गेल्या पाहिजे, जेणेकरून ह्या राज्याचे जो बजेट आहे जून महिन्यामध्ये ते जून महिन्यामध्ये बजेटमध्ये हे मंजूर करून आपल्या हक्काचा ओबीसीच्या 2 आणि मागासवर्गीय 2 हे 4 वसतिगृह सुरू होतील जून जुलैमध्ये, असं आम्ही आजच्या ह्या आंदोलनाचा आमचा हेतू होता। जर आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आपली पुढची भूमिका काय? नक्कीच शेवटी मग मागणी मंजूर झाली नाही, अधिकाऱ्यांनी काही कमी जास्त केलं तर आम्हाला जरी सत्तेमध्ये असलं तरी आम्हाला सत्तेच्या विरोधात, अधिकाऱ्यांच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात नाही पण अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्हाला ती भूमिका घ्यावी लागेल।